दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला. आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे आणि धन्य तुझ्या पुत्राचे फळ येशू. ही पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. आणि देवशब्द मनुष्य झाला. आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राचा देहधर्माचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सणाच्या व कुसाच्याद्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. नित्यसहाय्य करणाऱ्या मातेचा नोवेना. पवित्र कोण आहे, पवित्र कोण आहे, तिचे स्मिते उसे परी, सुरम्य चंद्रिके परी, सतीच भास्करा परी, पवित्र कोण आहे, पवित्र कोण आहे, पवित्र कोण आहे. प्रार्थनेचा हेतू. अतिपवित्र आणि निष्कलंक कुमारी माता मरिया, तू आमचे नित्यसहाय्यक, आमचा आश्रय आणि आमची आशा आहेस. आज आम्ही तुझ्याकडे येतो व मिळवलेल्या कृपाणाबद्दल आम्ही देवाचे आभार मानतो. हे नित्य सहाय्य करणारे माते, आम्ही तुझ्यावर प्रीती करतो. आमची प्रीती दर्शवण्यासाठी आम्ही नेहमीच तुझी सेवा करू व इतरांना तुझ्याकडे आणण्याचा प्रयत्न करू असे वचन देतो. हे नित्यसहाय्यक करणाऱ्या माते, तुझा देवाजवळ प्रभाव आहे, म्हणून आमच्यासाठी पुढील कृपादाने मिळवून दे. मोहावर विजय मिळवण्यासाठी सामर्थ्य दे. येशूविषयी परिपूर्ण प्रीती व चांगले मरण दे, की त्याद्वारे आम्हाला तुझ्या पुत्रासह शाश्वत जीवन जगता येईल. हे नित्यसहाय्यक माते, आम्हासाठी विनंती कर. लोकसमुदायाची प्रार्थना. हे प्रभू येशू, तुझ्या प्रिय मातेचा एका शब्दासाठी तू काना येथे लग्नसमयी पाण्याचा द्राक्षरस केलास आणि आमच्या नित्यसहाय्यक करणाऱ्या मातेचा गौरव करण्यास आम्ही सर्वजण येथे जमले आहोत. आमची प्रार्थना ऐक आणि आमचे मनपूर्वक आभार स्वीकार. हे नित्य सहाय्यक माते, तुझ्या शक्तिमान नावाचा आम्ही दावा करतो. तू जिवंताचे संरक्षण व मारणाऱ्याचे कारण आहे. तुझे नाव सदैव, विशेषतः महाप्रसंगी व मरते समयी आमच्या ओठावर राहावे. तुझ्या नावात श्रद्धा व सामर्थ्य आहे. हे पवित्र माते, आमचा दावा आहे. तुझे नाव उच्चारणातच आम्ही समाधान मानणारे नाही, तर आमच्या रोजच्या जीवनात तू खरोखरच आमची नित्य सहाय्यक माता आहे असे आम्ही दर्शवू. ऐक गरजांसाठी प्रार्थना. हे नित्य सहाय्यक माते, श्रद्धापूर्ण अंतकरणाने आम्ही तुझ्यासमोर गुणगुणी टेकतो. आमच्या रोजच्या जीवनातील अडीअडचणीच्या प्रसंगी आम्ही तुझा धावा घेतो. संकट आणि दुःख आम्हाला उदासीन करतात. दुर्दैव आणि असमाधान यामुळे आम्हाला तीव्र यातना होतात. पदोपदी आम्हाला क्रूस आढळतात. हे दयाळू माते, आमच्यावर दया कर. आमच्या गरजा भागव. दुःखातून आम्हाला मुक्त कर. आणि जर आम्ही अजून दुःख सहन करावे अशी ईश्वराची इच्छा असेल तर ते दुःख प्रेमाने व सहनशीलतेने सहन करण्यास आम्हास धैर्य दे.
हे नित्य सहाय्यक माते, आमच्या पुण्यामुळे नव्हे तर तुझ्या प्रेमावर व सामर्थ्यावर अवलंबून अशी विनंती आम्ही तुझ्याकडे करीत आहोत. लोकसमुदायाचे आव्हान. आपण प्रार्थना करूया. आमचे परमगुरु स्वामी, महागुरु स्वामी व राज्यकर्ते यांना ह्या सर्वांना ज्ञान व सुबुद्धी दे. हे प्रभू, मरिया मातेचा आम्ही विनवितो. सर्व लोकांनी बंधुत्वाच्या नात्याने राहावे, त्याच्यात सामाजिक व धार्मिक एकीकरण दिसून यावे म्हणून हे प्रभू, मरिया मातेचा आम्ही विनवितो. नोवेना करणाऱ्या कुटुंबातील मुलामुलींना पवित्र आत्म्याने कृपा द्यावी व जीवनात योग्य मार्गदर्शन करावे म्हणून हे प्रभू, मरिया मातेचा आम्ही विनवितो. नोवेना करणाऱ्यांना आरोग्य लाभावे आणि जे आजारी आहेत ते तुझ्या इच्छेप्रमाणे बरे व्हावेत म्हणून हे प्रभू, मरिया मातेचा आम्ही विनवितो. मरण पावलेल्या नोवेनाच्या बंधूंना व सर्व मृतांना शांती लाभावी म्हणून हे प्रभू, मरिया मातेचा आम्ही विनवितो. आजच्या या नोवेनाचा विषय, हेतू व येथे हजर असलेल्यांच्या गरजा मान्य व्हाव्यात म्हणून हे प्रभू, मरिया मातेचा आम्ही विनवितो. सर्व लोकांना तुझ्या सत्तेचा प्रकाश लाभावा व त्यांना तुझ्या प्रेमाचा अनुभव यावा म्हणून हे प्रभू, मरिया मातेचा आम्ही विनवितो. आपल्या सर्व विनंत्या सफल होण्यासाठी आपण मनात पवित्र मरियेकडे प्रार्थना करूया. आभार. हे प्रभू, तू आम्हाला कृपेचे नवजीवन दिल्याबद्दल आम्ही तुझे मरिया मातेचा आभार मानतो. साक्रामेंताद्वारे मिळवणाऱ्या कृपेबद्दल आम्ही तुझे मरिया मातेचा आभार मानतो. आम्हा नोवेना करणाऱ्यांना तू दिलेल्या दैवी व ऐहिक देणग्यांबद्दल आम्ही तुझे मरिया मातेचा आभार मानतो. आपली विनंती मान्य केल्याबद्दल नित्यसहाय्यक मातेचे आभार मानूया. नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी, नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी. आमुची राखण तू करणारी, निर्दोषी निर्मल जननी, नमस्कार हे राणी, नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी. आजाऱ्यांना आशीर्वाद. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, शारीरिक आजाराने दुर्बळ झालेल्या या सेवकाकडे आपली दयादृष्टी वळव व तू उत्पन्न केलेल्या आत्म्यांना उत्तेजित कर, म्हणजे कष्टाने शुद्ध होऊन तुझ्या दयेने आम्ही बचावले जाऊ असे आम्ही मानू. तुमचे रक्षण करावयास प्रभू येशू तुमच्या जवळ असो. तुमचे पालन करावयास तो तुमच्या मध्ये असो. तुमचे मार्गदर्शन करावयास तो तुमच्या समोर असो. तुमचा सांभाळ करावयास तो तुमच्या पाठीशी असो. तुम्हाला आशीर्वाद द्यावयास तो तुम्हावर असो. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन.
लोकसमुदायाचे श्रद्धा निवेदन. हे नित्य सहाय्यक माते, तू धनवंत व दयाळू आहेस. परमेश्वराकडून मिळणाऱ्या सर्व कृपादानाची तू वाटप करतेस. तू पाप्यांची आशा आहेस. हे प्रिय माते, आम्ही तुझकडे येतो. आमचे जीवन तुझ्या हातात आहे. आम्ही तुझी लेकरे आहोत. हे प्रिय माते, आमची काळजी घे, कारण तू आमची काळजी वाहत असताना आम्हाला कसलीही भीती वाटत नाही. ख्रिस्ताकडून तू आमच्या पापांची क्षमा मागतेस. ख्रिस्तासमवेत तू सर्व नरकाच्या शक्तीपेक्षा अधिक सामर्थ्यवान आहे. न्याय देणारा ख्रिस्त, जो तुझा पुत्र व आमचा बंधू आहे, तुझ्या सहवासात आम्ही त्याची वाट पाहतो. महाप्रसंगी आम्हाला तुझा विसर पडून देऊ नकोस. हे नित्य सहाय्यक माते, आमच्या पापांची क्षमा, येशूवर प्रीती, जीवनात कायम चिकाटी आणि तुझकडे ताव घेण्याची सद्बुद्धी, ही कृपादाने तू आमच्यासाठी मिळव. सर्व युगातील विश्वासू लोकांशी एकचित्त होऊन मरियेचे स्तुती करून तिचा आश्रय घेऊया. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. हे देवाच्या माते, आम्हासाठी विनंती कर. ख्रिस्ताच्या वचनास आम्ही योग्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू तू आपली माता मरिया आम्हाला नित्यसहाय्य करणारी माता म्हणून दिली आहेस. तिच्या तिच्या तसबिरी तसबिरी समोर समोर आम्ही आज आम्ही वंदन वंदन करतो करतो. व तिच्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हास तुझ्या कारणाचे फळ दाखव. आमेन. आजचे मिसाचे हेतू पुढील प्रमाणे: अंतोनी बर्बोस यांच्या आत्म्यासाठी, जॉर्जेट परेरा यांच्या आत्म्यासाठी. आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला. मंदिर तुझे सुंदर पावन, मंदिर तुझे सुंदर पावन, मनात आमच्या तुझेच चिंतन, आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. आजच्या पहिल्या भाषणामध्ये जोना या संदेशावर घेतलेल्या भाषणामधून आपल्याला ख्रिस्त बोध करतोय, ख्रिस्त सभा बोध करते की आपण निनेवे येथील शहरासारखी लोकांसारखी आपण आपल्या पापाबद्दल पश्चाताप करून देवाकडे क्षमा मागून आपल्या मनाचं आणि जीवनाचं परिवर्तन घडून आणलं पाहिजे. आणि सुवार्ता पाठामध्ये आपण ऐकणार आहोत मार्था आणि मरिया यांची कहाणी, यांची स्टोरी. मार्था ही किचनमध्ये बिझी असते, काहीतरी ख्रिस्ताचा पाहुणचार करण्यासाठी. मात्र मरिया त्याला कंपनी देते, त्याच्या पायाशी बसून त्याचे वचन ऐकते. दोन्ही गोष्टींची आपल्याला ख्रिस्ती अध्यात्मासाठी गरज आहे. आपण आज ख्रिस्ताकडे या मिसाविधीमध्ये प्रार्थना करूया की ख्रिस्ताने आपल्याला ही दोन्ही वरदानं द्यावीत. त्याच्या पायाशी बसून त्याचे वचन ऐकण्याची आणि त्याच्यासाठी सत्कार्य करण्यासाठी आपल्याला ख्रिस्ताने कृपा द्यावी. म्हणून आपण आजच्या मिसाविधीमध्ये प्रार्थना करूया. पापांची आठवण करून देवाकडे क्षमा मागून या मिसाविधीला आपण आरंभ करूया.
पश्चातापी लोकांना पापमुक्त करण्यासाठी तुला पाठवण्यात आले. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. पापी लोकांना पाचारण करण्यास तू आलास. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. पित्याच्या उजवीकडे तू आम्हासाठी मध्यस्थी करतोस. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, भावी जगाच्या सर्व समर्थ बाप्पा, तुझा चांगुलपणा आमच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचा आहे. तुझे सामर्थ्य अमर्याद आहे. आमच्या बुद्धीची झेप दिगंताच्या पलीकडेने तुझ्यासमोर उजळ माथ्याने उभे राहण्यास आम्हाला धैर्य दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. पहिले वाचन योना या पुस्तकातून घेतलेले वाचन. योनाला फार वाईट वाटले आणि त्याला राग आला. तो परमेश्वराला विनंती करू लागला, हे परमेश्वरा, मी आपल्या देशात होतो तेव्हा हे माझे म्हणणे होते की नाही? म्हणूनच मी तार्शिश येथे पळून जाण्याची घाई केली. मला ठाऊक होते की तू कृपाळू, दयाळू, मंद क्रोध, दयासंपन्न, अरिष्ट आणल्याबद्दल अनुताप वाटून घेणारा असा देव आहेस. तर आता हे परमेश्वरा, माझी विनंती ऐक. माझा प्राण घे, कारण जगण्यापेक्षा मला मरणे बरे वाटते. तेव्हा परमेश्वर म्हणाला, तुला राग येणे हे योग्य आहे का? मग योना बाहेर जाऊन शहराच्या पूर्वेस बसला. येथे त्याने एक मंडप घातला आणि शहराचे काय होते ते पाहत त्याच्या छायेत बसला. परमेश्वर देवाने एरंडाचा एक वेल उगविला आणि तो वाढून त्याची छाया योनाच्या डोक्यावर यावी आणि त्यांनी पीडेतून मुक्त व्हावे असे केले. या एरंडाच्या वेलीमुळे योनाला फार आनंद झाला. पण दुसरा दिवस उजडला तेव्हा देवाने एक किडा उत्पन्न केला. तो त्या एरंडाच्या वेलीला लागला तेव्हा ती सुकून गेली. मग सूर्योदय झाल्यावर देवाने पूर्वेच्या झळीचा वारा वाहविला. तेव्हा ऊन योनाच्या डोक्याला लागले. त्याने तो मूर्छित झाला आणि आपल्याला मृत्यू यावे अशी विनवणी करून तो म्हणाला, मला जगण्यापेक्षा मरण बरे वाटते. तेव्हा देव योनाला म्हणाला, एरंडाच्या वेलीमुळे तू रागवावेस हे बरे का? त्यावर म्हणाला, रागामुळे माझा प्राण गेला तरी पुरवले. परमेश्वर म्हणाला, या एरंडाच्या वेलीमुळे तुला काही श्रम पडले नाहीत. तू हिला वाढवले नाहीस. ही एका रात्रीत वर आली आणि एका रात्रीत मेली. हिची तू इतकी पर्वा करतोस, तर उजव्या डाव्या हाताचा भेद ज्यांना कळत नाही, अशी 1,20,000हून अधिक माणसे आणि पुष्कळशी गुरेढोरे ज्या मोठ्या निनवे शहरात आहेत, त्याची मी पर्वा करू नये का? हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. प्रभू, तू दयावंत आणि कृपाळू देव आहेस. प्रभू, तू दयावंत आणि कृपाळू देव आहेस. हे प्रभू, माझ्यावर कृपा कर, कारण मी दिवसभर तुझा धावा करतो. हे प्रभू, आपल्या सेवकांचा जीव हर्षित कर. मी आपले चित्त तुझ्याकडे लावतो. आपला प्रतिसाद. प्रभू, तू दयावंत आणि कृपाळू देव आहेस. हे प्रभू, तू उत्तम आणि क्षमाशील आहेस आणि तुझा धावा करणाऱ्या सर्वांवर तू विपुल दया करणारा आहेस. हे परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेकडे कान दे. माझ्या विनवणीच्या वाणीकडे लक्ष दे. आपला प्रतिसाद. प्रभू, तू दयावंत आणि कृपाळू देव आहेस. प्रभू, तू निर्माण केलेले सर्व राष्ट्र येऊन तुझ्या पाया पडतील.
तुझ्या नामाचा महिमा गातील, कारण तू थोर आणि अद्भुत कृत्ये करणारा आहेस. तूच केवळ देव आहेस. आपला प्रतिसाद. प्रभू तू दयावंत आणि कृपाळू देव आहेस. जयघोष. हालेलुया, 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 हालेलुया. हे परमेश्वरा, तुझे नियमशास्त्र आचरण्यास आणि ते मनापासून पाळण्यास मला शिकव. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. लोक लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू एका गावात आला, तेव्हा मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. तिला मरिया नावाची एक बहीण होती. तीही प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. तेव्हा मार्थाला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन त्यांना म्हणाली, प्रभू, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे. याची आपल्याला पर्वा नाही काय? मला सहाय्य करायला तिला सांगा. प्रभूने तिला उत्तर दिले, मार्था, मार्था, तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी आणि दगदग करतेस, परंतु थोड्याच गोष्टीचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. एक चाकी सायकल आपल्याला कुठे दिसत नाही रस्त्यावर. फार पूर्वी काळी 150 वर्षापूर्वी जेव्हा सायकलचा शोध लागला तेव्हा कुठं कधी काळी एक चाकी सायकल दिसायची. ऑफकोर्स परदेशामध्ये सर्कशीमध्ये दिसतात, परंतु रस्त्यावर आपल्या साध्या रस्त्यावर वापरण्यासाठी म्हणून एक चाकी सायकल कोणी वापरत नाही, चालवत नाही. सायकलीला 2 चाकं असणं हे अगदी योग्य आहे, अगदी सोयीस्कर आहे. 2 चाकं सायकलीला असावीत. बंधू भगिनी, त्याचप्रमाणे आपलं अध्यात्म, ख्रिस्ती अध्यात्माला 2 चाकं आहेत. एक सत्कृत्ये आणि दुसरी प्रार्थना. ॲक्च्युअली आमच्या संस्थेचा मोटो, ब्रीदवाक्य पूर्वी तेच होतं, वर्क अँड प्रेयर. हे आमचं ब्रीदवाक्य होतं. आता मला आत्मे द्या, सर्व काही घेऊन जा, असं आमचं ब्रीदवाक्य आहे. परंतु सुरुवातीला डॉन बॉस्कोने हे आम्हाला दिलं होतं, वर्क अँड प्रे, प्रार्थना आणि कार्य, ऑफकोर्स म्हणजे सत्कार्य. बंधू भगिनींनो, आपण कधीकधी एकाच गोष्टीला आपण जास्त भार देतो, एकाच गोष्टीवर भर देतो. एकतर अध्यात्म, एकतर प्रार्थना किंवा फक्त सत्कृत्य. असे काही लोक आहेत ते म्हणतात सत्कृत्य केली की पुरे, कशाला प्रार्थना हव्यात. आणि असे काही लोक आहेत फक्त प्रार्थना पुरे, कशाला सत्कृत्य हवेत. माझं देवाशी चांगलं नातं आहे, माझे चांगले संबंध आहेत, तेवढं पुरे. सत्कृत्य होतील आणि लोक कशी तरी त्यांची सेवा करून घेतील, चुकीचं आहे. ख्रिस्ताने आपल्याला आज धडा दिलेला आहे, कित्ता घालून दिलेला आहे की दोन्ही गोष्टींची आवश्यकता आहे. मात्र कधीकधी आपल्याला दिसतं की काही लोक फक्त अध्यात्मात
फक्त प्रार्थनेत गुंतलेले आहेत, त्यांचं काय? मी बडोद्याला होतो. बडोदा इकडं कार्मेल सिस्टर आहेत, त्यांचा एक आश्रम आहे. त्या आश्रमात बंदिस्त सिस्टर राहतात. त्या सिस्टर कधी बाहेर पडत नाहीत किंवा त्यांच्यामध्ये ते कॉन्व्हेंट जाण्यास कोणालाही अलाउड नाही. कोणाला भेटायचं असेल तर जाळीदार खिडकी त्यातून पाहायचं. मिसासुद्धा त्यांचा कक्ष वेगळा त्या बाजूला, ते लोकांना दिसू शकत नाही, लोक त्यांना दिसू शकत नाहीत. ते फादरना दिसू शकतात, फादर त्यांना पाहू शकतात. अशा प्रकारचं त्यांचं जीवन, खडतर जीवन, अगदी बंदिस्त आणि एकांतवासात. आता यांचा अध्यात्म काय? 2 चाकी, 1च चाकी त्यांचं अध्यात्म. परंतु ते सर्व जगाची काळजी वाहतात. आमच्या पॅरिशमधील, बडोद्याच्या पॅरिशमधील खडा न खडा कुटुंबाची माहिती त्यांना होती. कोणाला काय अडचण आहे, आध्यात्मिक, शारीरिक किंवा कोणत्याही प्रकारची अडचण, काय अडचण आहे ते त्यांना माहीत होतं. कोणती मुलगी, कोणता मुलगा आता परीक्षेला जाणार आहे, कोणत्या मुलीला काय अडचण आहे, कोणाला जॉब नाही, कोणत्या गृहिणीला घरामध्ये काय त्रास आहे, त्यांना खडा न खडा माहिती होती. संपूर्ण पॅरिसची ते धुरा वाहत होते, काळजी वाहत होते. त्याचप्रमाणे जगाची सुद्धा. रोज सायंकाळी अर्धा तास फक्त न्यूज पाहायचं, संपूर्ण न्यूज पाहायचं. नॅशनल, इंटरनॅशनल, लोकल, नॅशनल, इंटरनॅशनल न्यूज ते पाहायचे. साधारणपणे एक अर्धा तास न्यूज पाहायचे आणि त्यामुळे माहिती त्यांना मिळायची. फोन चालू असायचे लोकांचे. संपूर्ण भारतावरून, संपूर्ण भारताची ते काळजी व्हायचे, आमच्या पॅरिसची काळजी व्हायचे. एक प्रकारे संपूर्ण जगाची ते देवाप्रमाणे काळजी व्हायची. दोन्ही प्रकारचं त्यांची दोन्ही चाकं, अध्यात्माची दोन्ही चाकं चालू होती. एक सत्कार्य, परंतु प्रार्थनेद्वारे फक्त, आणि स्वतःच्या परिवर्तनासाठी रोजची प्रार्थना. दोन्ही प्रकारची त्यांची चाकं चालू होती अध्यात्माची. हेच अध्यात्म आपल्याला आज ख्रिस्त आपल्यासमोर मांडत आहे. एक सत्कार्य करणे, ख्रिस्तासाठी काहीतरी शिजवणं वगैरे चालू होतं, स्वयंपाक करणं चालू होतं, आणि ख्रिस्ताला कंपनी देणं सुद्धा चालू होतं त्या घरामध्ये. आज आपण ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया की आपल्याला ख्रिस्ताने हे दोन्ही प्रकारचं अध्यात्म शिकवावं आणि आपण ते आपल्या आचरणात आणावं. म्हणून आपण ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया. जाता जाता मला सांगावंसं वाटतं की आपल्या पॅरिसमध्ये पाहुणचार भरपूर आहे. आम्हाला काही उणं पडत नाही. जरी पाऊलच जरी नसला कधी, तरी लोक आम्हाला विचारतात, मला जेवायला आहे का, पुरेसं आहे का. हे सत्कार्य झालं. मार्थाची ही भूमिका झाली, ही तुम्ही व्यवस्थित बजावता, म्हणून तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार. गॉड ब्लेस यू ऑल. तूच दिलेले अमोल जीवन, तुलाच मी अर्पावे. गुण सुमने वाहुनी चरणी, धन्य धन्य मी वावे. धन्य धन्य मी वावे. सुकलेल्या या मंगल फुला, पद स्पर्श तव वावे. मांगल्याने तुझ्या मंगला, प्रफुल्ल मीच फुलावे. धन्य धन्य मी वावे. धन्य धन्य मी वावे. बंधू भगिनींनो, आपले बलिदान सर्वशक्तिमान पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव आमच्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे सर्व समर्थ बाप्पा, आमच्या दानांचा स्वीकार कर
आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने हे दान त्याच्या स्मरणार्थ अर्पण करावयास आम्हाला आदेश दिला आहे. आम्हाकडून आज्ञाधारकपणे तुझी सेवा नित्य घडावी व तुझी तारणदायक कृपा आम्हाला पूर्णपणे प्राप्त व्हावी म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. हे योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. तुला आमच्या आभारस्तवनाची गरज नाही, परंतु तुझे आभारस्तवन करण्याची इच्छा आमच्या मनात निर्माण झाली. हे तुझे आम्हाला फार मोठे वरदान आहे. आमच्या आभारस्तवनाने तुझ्या मोठेपणात काहीच भर पडत नाही. उलट आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझ्या कृपेत वाढण्यास आम्हाला सहाय्य होते. म्हणून दूतांच्या सर्व गायकवृंदाबरोबर आम्ही तुझे मोठ्या आनंदाने गौरव गीत गातो. पवित्र 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 प्रभू सैन्याचा ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहे. परम स्वर्गात जय जयकार. प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य. परम स्वर्गात जय जयकार. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणात हे पित्या, आम्ही तुलाही जीवनदायी भाकर वा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स व त्या सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. वर्णातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्त ठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. ज्यांच्या आत्म्यासाठी आम्ही समर्पण केलं आहे, त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबातील जे लहान थोर व्यक्ती मरण पावले त्यांची आपण आठवण करूया. त्या नाव ख्रिस्तवास झाले त्या सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्य कुमारी मरियाचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ता ठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. देवाचे राज्य, आरोग्याचे राज्य, आनंदाचे राज्य
लवकरच या जगात यावे म्हणून आपण प्रभूची प्रार्थना एकत्र भक्तीने म्हणूया. आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्याला क्षमा करीतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडून देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून व महामारीपासून आमचे रक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार, गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. शांतीसाठी प्रार्थना करूया. आपल्या अंतःकरणात, आपल्या कुटुंबात, आपल्या राज्यात, आपल्या देशात, संपूर्ण जगामध्ये शांती नांदावी म्हणून आपण ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्तपेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती, आनंद, प्रेम, समृद्धी व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकात शांती वंदन करूया. तुम्हा शांती असो, तुम्हा शांती असो, तुम्हा शांती असो. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा आम्हाला शांती दे. Jesus Christ, faith and love and mercy, we eat your body and drink your blood. That is not because condemnation, but health in mind and in body. जगाची पापे दूर करणारे देवाचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य होत. हे प्रभू, तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरी होईल. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सध्याच्या व भावजीवनात आमचे रक्षण करो. जिथे प्रेम, दया, शांती, तेथे देवाची वसती. जेथे प्रेम, दया, शांती, तेथे देवाची वसती. ख्रिस्ताच्या प्रेमात चालो, एक पळप आम्ही जगती. तेथे देवाची वसती. हर्ष करा हो प्रभूची होती, आम्हावर उपकार किती. तेथे देवाची वसती. जेथे प्रेम, दया, शांती, तेथे देवाची वसती. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, आम्ही स्वीकारलेल्या ख्रिस्त प्रसादाद्वारे आम्हाला तुझी कृपा दे. आम्ही साजरा करीत असलेल्या ख्रिस्त प्रेम संस्काराचा आमच्या जीवनाला स्पर्श व्हावा व आम्ही तुझ्याकडे आकर्षित व्हावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमीन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र, पवित्र आत्मा
तुम्हास आशीर्वाद देवो. जा तुम्हास ख्रिस्ताच्या शांतीने व प्रेमाने पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. 2 सूचना आहेत. पहिल्या प्रथम, आज बहुतेक ही शेवटची ऑनलाईन मिसा. कळकळीने प्रार्थना करा कशी असा प्रसंग आपल्याला पुन्हा येऊ नये. ऑनलाईन मिसा करण्याचा किंवा कोणत्याही प्रकारच्या प्रार्थना करण्याचा प्रसंग आपल्याला येऊ नये. कळकळीने प्रार्थना करा. बहुतेक ही शेवटची ऑनलाईन मिसा. गुरुवारी पहिला दिवस आपल्या ऑफलाईन मिसाचा सरकारने आणि आपल्या पूज्य आर्चबिशपनी परवानगी दिलेली आहे. ऑफकोर्स सूचनेनुसार सूचना पाळाव्या लागतील. मात्र त्याच दिवशी हा शुभप्रसंग आहे, कारण त्याच दिवशी आपण रोझरी मातेचा सण साजरा करतो. आपण त्या दिवशी एकत्र रोझरी साजरी करणार आहोत. मिसाच्या अगोदर 6:45ला रोझरी होईल आणि त्यानंतर मिसा होईल. कृपया नोंद घ्यावी. गॉड ब्लेस यू. प्रणाम प्रणाम तुझा